हॅलो वेलकम अँड थँक्यू फॉर क्लिकिंग ऑन दिस व्हिडिओ. तर आज मी आलो आहे वेताळवाडी किल्ला, जो की ऑलमोस्ट हिडन आहे आणि जास्त लोकांना काही माहीत नाही. आणि फार दिवसांची इच्छा होती हा किल्ला करायचा आणि आज टाईम भेटला आहे तर आलो आहे. आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र आशिष. हाय. सो आम्ही दोघंच आलो आहे या किल्ल्यावर. तसं एकदम अननोन किल्ला आहे, जास्त कोणी येत नाही. आज आम्ही आलो आहे आणि तरी किल्ला थोडा खालीच दिसतो आहे. सो चला बघू, करूया ट्रेक आणि एक्सप्लोअर करूया किल्ल्याला. सो हा किल्ला संभाजीनगरपासून ऑलमोस्ट 100 किलोमीटर्स येतो. सिल्लोडजवळ सोयगाव तालुका आहे. सो सोयगाव तालुक्या जाताना हळदा घाट लागतो, तिथे हा किल्ला आहे. और माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनवर गुगल मॅप्सची लिंक टाकेलच, तर तिथून तुम्ही रेफरन्स घेऊ शकता आणि या किल्ल्यावर येऊ शकता. तर या किल्ल्याला जास्त ट्रेक नाही करावं लागत. लाईक किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गाडी जाते. जसा दौलताबाद किल्ला आहे तसाच हा किल्ला आहे. एकदम पायथ्यापर्यंत आपली व्हेकल जाते आणि तिथून आपण एक्सप्लोअर करू शकतो. तसा किल्ला तर फारच भव्य दिसतो आणि एकदम एपिक आहे दिसायला. आता किल्ल्याच्या एंट्रन्सला चाललो आहे आणि इवन आम्ही ट्रेक करतो आहे, जस्ट थोडं चालतो आहे. तर फील होतो एपिकनेस या किल्ल्याचा, तुम्ही बघू शकता. फारच ग्रँड आहे किल्ला, एपिक अँड ह्यूज आहे. आणि आता एंट्रन्सवर आलो आहे आणि इथून जो सीन दिसतो, लाईक फील होतं त्या काळात कसं वाटत असेल जेव्हा किल्ल्याजवळ येत असेल. असं वाटतं कोणत्या किल्ल्याला आलो आहे. इतका एपिक एंट्रन्स आहे, तर असं वाटतं की आपण किल्ला एक्सप्लोअर करायला आलो. आणि एवढा मेंटेन, पर क्वचित किल्ले आहे एवढे मेंटेन, त्यातला हा एक. किल्ल्याच्या फर्स्ट एंट्रन्सवर आलो आहे आणि लगेच दुसरा दरवाजा दिसला आहे आणि त्या दरवाजाच्या वर ॲनिमलचं स्कल्पचर आहे. त्याला मराठीत शरभ शिल्प म्हणतात. त्याच्याहून काही इन्फॉर्मेशन तर नाही भेटत, जस्ट शिल्प आहे काढलेले. प्लस हा किल्ला केव्हा बांधला, कोणी बांधला, त्याची पण काही इन्फॉर्मेशन नाही. बेस्ट. 2 एंट्रन्स होत्या तिथून. तर मेन एंट्रन्स वर येऊन वरती अजून एक एंट्रन्स होती, तिथून वरती आलो. तर या किल्ल्याला टोटल 52 बुरुज आहे, 52 बॅस्टन्स. तर त्याच्यातले किती शाबूत आहे काय माहीत, असं म्हणतं की 52 बुरुज आहे. कारण याला दुहेरी तटबंदी होती. लाईक बेसला एक फोर्टिफिकेशन, त्याच्यानंतर वरती एक फोर्टिफिकेशन, अशी दुहेरी तटबंदी आहे. म्हणून त्यामुळे स्ट्रॅटेजिकली फार इम्पॉर्टंट फोर्ट आहे. अनफॉर्च्युनेटली याची जास्त हिस्ट्री तर माहीत नाही. आत्ताच लोकल होते, एक लोकल काका होते, त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की टोटल 52 बुरुज आहे. तर आपण जो मॅप गुगलवर पाहतो और त्याची इन्फॉर्मेशन पाहतो, त्याच्यात लाईक 19 बुरुज दिले आहे, टोटल 52 आहे. तर बघू एक्सप्लोअर होता का ते 52. जितके होईल तितके बघू आणि आपला मग ट्रेक संपू. तर आता वर जातो आहे, वरती बाले किल्ल्याकडे रूट आहे, त्याच्यामध्ये काय काय ते बघतो आणि ट्रेक संपवतो. हां, इथं खाली खाली काय इथे खाली एक
नॉर्मली एक सिक्रेट टाईप ऑफ रूम आहे आणि तिकडे जाऊ आणि एक्सप्लोर करू. ही आहे किल्ल्यावरची सिक्रेट रूम. तीच बघतो काय काय आहे. मारा होता काय होतं तिथे? अच्छा बंदुकीचा. अरे शत्रू आला तिथून उडवलं जात समजा. इथून डायरेक्ट उडवत असं. असं ओके. म्हणजे कळू देत नाही. मी आता काय वा. सो इथून पण नजर ठेवत असेल का शत्रूंवर? डायरेक्ट हा घाटच दिसतो. वा. पुन्हा खाली इथं दिसते. अच्छा. हा गड म्हणजे टोटल मिस्ट्री आहे. लाईक लक्षात येतो. भरपूर असे चोर दरवाजे जे आपल्याला माहीत पण नाही आणि का स्ट्रॅटेजिकली हा वेल बिल्ट आहे तो हे पूर्ण आर्किटेक्चर पाहिल्यावर कळतं. आता समोर अजून एक बुरुज आहे. तिथून अजून थोडा व्ह्यू दिसेल. पूर्ण हळदा घाट आणि ही पूर्ण सातमाळाची रेंज आहे. ही फुल रेंज वरून अजून क्लिअर दिसेल. सो इथून पाहू आणि त्याच्यानंतर तिकडे वरती बालेकिल्ला आहे तिकडे पण जाऊ आणि तिथून पण पाहू. सध्या तर ह्या बुरुजावर जाऊ आणि बघू इथून कसला व्ह्यू दिसतो. ओके. सो जे बुरुजावर चढलो आहे तिथली स्पेशालिटी आहे तिथे एक वेल मेंटेन तोफ. वेल मेंटेन आहे तुम्ही बघू शकता. किल्ल्यावर माघाड्यांची पूर्ण फौजच आहे आणि एक दोन लोकल्स आहे किल्ल्यावर ज्यांना आम्ही वाट पुढची विचारली आहे आणि ते म्हटले की ते समोर वाट जाते. सो जाऊ तिकडे समोर आणि बघूयात पुढे काय काय बघायला भेटतं. 5 मिनटं किल्ला एक्सप्लोर करून झाला आहे आणि रस्त्यातच एक छोटासा खड्डा भेटला. बट हा आय गेस तुपाचा घाणं म्हणता याला जिथे तूप बनवायचे. तर आय गेस तोच असावा. हा रस्ता. हां का राईटला का लेफ्टला वाटतो? हां इकडे काय यार. हां इकडे जातो. ओके. अच्छा अच्छा अच्छा. काय असेल हे? राहण्याचंच ठिकाण असेल. सो हा मे बी कोणचा हॉल और राहण्याचं ठिकाण असेल. सांगता तर नाही येत काय आहे.
मध्ये तर नाही जाणार कारण पूर्ण अंधार आहे आणि वटवाघळांचा आवाज येतो आहे. सो लेट्स गो फॉरवर्ड अँड एक्सप्लोर द फोर्ट. एक 15 मिनिट्स झाले किल्ला एक्सप्लोर करतो आहे आणि किल्ल्यावर चढून थोडं राईट साईडने थोडं पुढे आलो आणि पुढे येऊन हा एक तलाव लागतो मोठा, फार मोठा तलाव आहे. तर पाऊस चांगला झाला असता पूर्ण भरला असतं आणि अजून छान व्ह्यू दिसला असता तलावाचा. त्याच्याच बाजूला हे स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर मे बी वाडा असेल और समथिंग. वा, तर हा मे बी उद्ध्वस्त वाडाच असेल कारण वाड्यासारखेच अवशेष दिसतात. तर बघू काय आहे या वाड्यात. आय थिंक खाली पण ओके, खाली पण असावा वाडा, पण पुन्हा दगड पडल्यामुळे तो बुजलेला आहे. त्या काही काय भव्य असेल वाडा, हा तलाव, हे पूर्ण सराउंडिंग. तर किल्ला फिरताना अजून थोडी माहिती भेटते. हा जो आहे तो आहे वेताळवाडी डॅम आणि त्याच्या पलीकडे जी टेकडी आहे, मोठी टेकडी, तो पण एक किल्लाच आहे, जंजाळा किल्ला. त्याला जर जायचं असेल तर इथून आपण ट्रेक करून जाऊ शकतो, पण तो ट्रेकचा रूट माहिती नाही, तर गाडीनेच जावं लागतं आणि पूर्ण फिरून जावं लागतं. आणि आता चाललो आहे हवा महल म्हणून एक जागा आहे, ती पाहायला चाललो. हवा महल पाहून झालं आहे आणि पुढे तर काही पाहायसारखं नाही, लाईक बुरुजच आहे. तर इथले लोकल्स म्हणाले की तिथे काही जास्त पाहायसारखं नाही आहे आणि रस्ता पण नाही आहे, बुरुजांवर झाडं आलेली आहे, त्यामुळे तिथे वाट नाही. तर आता रिटर्न जातो आणि तिकडून मग थोडे बुरुज पाहू आणि बस तेवढंच पाहू आणि निघूयात. सो लेट्स गो एक्सप्लोर सम बॅशन अँड टेक गुड ड्रोन शॉट्स. चला मग जाऊया. तर आता आलो आहे किल्ल्याच्या एकदम टॉपवर, जिथे बाले किल्ला आहे आणि हाच आहे ना, हेच असं अवशेष बाले किल्ल्याचे, अवशेष आहे बाले किल्ल्याचे आणि इथून जो व्ह्यू दिसतो. सो हाच एंड लोकेशन आहे आपलं, बाले किल्ला. याच्यानंतर मग परत आपण स्टार्टिंगलाच जाऊ आणि तिथे थोडे ड्रोन शूट करू. तसं पण बाले किल्ल्याहून व्ह्यू क्लास दिसतो.
आणि रिटर्न जाताना रस्त्यात एक छोटीशी वास्तू सापडली आहे आणि त्याला इथले लोकल लोक मंदिर म्हणतात. म्हणजे कशाचं मंदिर आहे ते माहीत नाही, बट मंदिर आहे. सो हे जुन्या काळात मंदिर असेल. आता पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे आणि त्याची पण ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन नाही की कशाचं आहे मंदिर आहे. आणि रिटर्न चाललो ह्या रूटने. थोडा डिफिकल्ट पॅच आहे, पण जाऊ तेव्हाच तर थोडा ट्रेक करण्याचा फील येईल. चलो लेट्स गो. तर आता ऑलमोस्ट रिटर्न आलो आहे आणि एंट्रन्सवरच आहे. पण हा एक पॉईंट होता जो एक्सप्लोर केला नव्हता. छोटीशी केव आहे, पूर्ण बॅट्सनी ठरलेली, थ्रिलिंग आहे. कॅरी पण आहे पुढं, बघूया. त्यामुळे तर चाललो आहे परतीच्या प्रवासाला आणि पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे. फार ब्युटिफुल किल्ला आहे. ऑलमोस्ट 3 तास लागले पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करायला आणि त्यात ड्रोन शूट पण केलं आणि व्लॉग पण शूट केलं, त्यामुळे वेळ लागला जरा. नाहीतर मॅक्स टू मॅक्स 1 आवर लागायला पाहिजे पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करायला. आणि या हा सीझन बेस्ट आहे जर तुम्हाला हा किल्ला एक्सप्लोअर करायचा असेल. सो नक्की या आणि प्लीज भेट द्या या किल्ल्याला. टिल देन take care and see you in the next video. GoPro stop recording.